सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर कवितेच्या माध्यमातून आक्षेपार्ह टीका करणारा स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या विरोधात आता महाराष्ट्रामध्ये शिंदे सेना चांगलीच आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। आज धुळ्यात कुणाल कामरा यांच्या विरोधात शिंदे सेनेच्या मुख्य कार्यालयापासून ते संतोषी माता चौकापर्यंत प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढत जोरदार निदर्शने केली आहे। येणाऱ्या काळात कुणाल कामरा यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही आणि कुणाल कामरा याला महाराष्ट्रात आढळल्यास त्यांच्या तोंडाला काय फासून त्याची नग्न काढू अशी भूमिका शिंदे सेनेने घेतली आहे। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा या विकृत हरामखोराने स्टँड अप कॉमेडीच्या नावाने महाराष्ट्राचे गेल्या 25 वर्षापासून अतिशय प्रामाणिक सेवा करणारे, महाराष्ट्राच्या विकासामध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे असे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री अनाथांचे नाथ आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून, व्यंगात्मक टीका टिप्पणी करून हा फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा नव्हे, हा शिवसेनेचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केलेला आहे। कॉमेडी करताना किंवा व्यंग करताना राजकीय नेत्यांनी भरभरून प्रतिसाद देणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे। कॉमेडी करणं हा त्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग जरी असला तरी अनेक कार्यक्रमांमध्ये आपण बघतोय कॉमेडियन राजकीय नेत्यांवर व्यंग करतात, परंतु ते अतिशय सभ्यपणाने त्याचा स्वीकार करून त्याला प्रतिसाद आणि दाद देत असतात। परंतु या हरामखोराने कॉमेडीच्या नावाने, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने हा महाविकास आघाडीचा कुत्रा कुणाल कामरा याने सुपारी घेतलेली आहे। एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाची बरोबरी या महाविकास आघाडीच्या नेत्यांना करता येत नाहीये, अनेक मार्ग वापरून त्यांना दाबता येत नाहीये, परंतु मग अशा विकृत मानसिकतेत जाऊन खोटी बदनामी करणं आणि खोटी टीका करून त्यांच्या चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने कुणाल कामराच्या माध्यमातून केलेला आहे। कुणाल कामराला शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर इशारावाचा दम देतो। महाराष्ट्रामध्ये तो जिथे दिसेल तिथे त्या तोंडाला काळं पासून त्याचे कपडे फाडून त्याची नग्न धिंड काढण्याची शिवसेनेची तयारी झालेली आहे। आरेला कार्य, क्रियेला प्रतिक्रिया हा शिवसेनेचा सर्वात मोठा गुणधर्म आहे। त्याच्यामुळे कॉमेडी करायला आमचा काही कोणाला विरोध। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।